नागपूरमधील संगम रोडवरील लेझर रेस्टॉरंट अँड बारमध्ये 13 मार्च 2026 रोजी काही आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत बारमध्ये दहशत माजविली होती. आरोपींनी बार मॅनेजरला धमकावून तसेच बार मालकाला फोन करून खंडणी मागितली. त्यानंतर बारच्या गल्ल्यातील सुमारे 20,000 रुपये रोख रक्कम आणि विविध विदेशी ब्रँडच्या दारूंच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभवनगर वानाडोंगरी येथील एका घरावर छापा टाकत 4 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित रमेश सातपुते, प्रीतम उर्फ मॅगी मोरकुटे, हर्षल उपरीकर आणि बादल गिरसाबडे यांचा समावेश आहे. याशिवाय राकेश पटले आणि अखिलेश पांडे यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक विदेशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, चाकू, फोल्डिंग स्टील रॉड, एक स्विफ्ट कार आणि सुमारे 50,000 रुपयांची विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. मुख्य आरोपी अजित सातपुते याच्यावर नागपूर शहरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून एका प्रकरणात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. तो पॅरोलवरून फरार होता आणि वारंवार पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला अखेर जेरबंद केले. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 1 यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन आणि त्यांच्या पथकाने केली.